थोडे प्लॅन वेगळे होते बट चेंज झाले प्लॅन. जर का तुमच्या बायकोला बरं वाटत नसेल तर नवऱ्याने स्वयंपाक बनवायचा असा. अगे छान दिसतीये. तुम्ही सगळे या, आपण भेटू. पप्पाने अख्खा ऍड्रेस सांगून टाकलाय. फायनली पोहोचलोय आम्ही घरी गावाला. आता सगळे बसलेत, खूप लेट झालाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजची सकाळ चालू झाली आहे मम्मी पप्पांच्या घरीच. सो उठलोय आता, आवरलंय वगैरे. आज मला दुपारी एका फ्रेंडला भेटायला जायचं आहे आणि रात्री आम्ही निघतोय गावाला, कारण दीदी येणार आहे. सो आम्ही आज गावाला निघणार आहे. थोडे प्लॅन वेगळे होते बट चेंज झाले प्लॅन, कारण नाही झालं वर्कआउट. सो आता गावाला चाललो आहे, तिकडेच भीमाशंकरला वगैरे जाऊ. सो दाखवेलच मी तुम्हाला. सो चलो, आता फिश वगैरे बनवतोय. मम्मीला थोडंसं बरं नाही वाटत आहे, थोडी चक्कर वगैरे येते तिला. सो पप्पाच बनवत आहेत फिश, दाखवते तुम्हाला सगळं. पप्पा काय करताय तुम्ही? आता मी मच्छी फ्राय करतो. हे टर्ली मासे आहेत. टर्ली मासे पप्पा बनवतायत. टर्ली मासे इथे ग्रेव्ही तयार आहे आपली. तो फिश मासा जो आहे, तो मासा जो आहे तो पापलेट आहे. यामध्ये टाकले पापलेट. आणि हा कोणता आहे? ते पण पापलेटच आहे. आणि हे पण पापलेट आहेत. आणि हे टर्ली मासा आणि शेफ आणि डिश. आणि ते मम्मीला बरं नाही वाटत आहे, मम्मीला चक्कर येते. आता बरं वाटतंय का मम्मी तुला? सो मम्मीला बरं नाही वाटत आहे म्हणून पप्पा शेफ बनले. हो ना पप्पा? येस. बघा, सगळ्यांनी असंच करा तुम्ही पण. जर का तुमच्या बायकोला बरं वाटत नसेल तर नवऱ्याने स्वयंपाक बनवायचा असा. बसलोय आता आम्ही जेवायला. हे माशाचा रस्सा, कांदा, लिंबू, फिश फ्राय आणि चपाती. आणि बाबूने पण खाल्ला आता फिश फ्राय. सगळे बसलेत आता जेवायला. चला जेवूया आता. सो गाईज, मी डायरेक्ट घरामधून निघाले आणि एका फ्रेंडकडे आली आहे फ्रेंडला भेटायला. ती येते आता खाली. तिच्या घरी कधीच आले नव्हते, फर्स्ट टाईमच आली आहे. खूप दिवसांपासून बोलवत होती. सो मम्मीला बोलले जाऊन येते जरा मी. सो आली आता खाली तिच्या घरापाशी. येते ती खाली आता. सो गाईज, हिने माझ्यासाठी बनवलं आहे दहीवडा. ती पण खाते आणि मला पण आणलंय. अगे छान दिसतीये. आपण कुठं जाणार होतो पप्पा? आम्ही दिव्यागरला जाणार होतो, परंतु आमचं थोडासा प्लॅन कॅन्सल झाला. हा, सो आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय? औषधी बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे चाललोय आम्ही. तुम्ही सगळे या, आपण भेटू. पप्पाने अख्खा ऍड्रेस सांगून टाकलाय. आणि बाबूचं पण इथे नुसती बसती. काय पाहिजे तुला? नुसतं इथं आलं किंडर जॉय खायचं असतं त्याला. कुठं निघाले की किंडर जॉय ना मला फक्त. आणि मम्मी आता पॅकिंग करते सगळं गावाला जाण्यासाठी. कसं असतं लेडीज लोकांचं, सगळं पॅकिंग बिकिंग करून निघायला लागतं. हो ना मम्मी? बोल, तुला कसं वाटतं आता? कसं वाटतंय तुला आता? छान वाटतंय. बरं वाटतंय का आता? कशी हसत असते मम्मी. सो गाईज, फायनली आम्ही निघालोय आता गावाला. पप्पा ड्रायव्हिंग करतायत, दाजी पण आले आणि दीदी पण आली आणि ओवी पण आली आणि विघ्नेश पण आलाय पुढे आणि दाजी. हॅलो बोला. हॅलो हॅलो. आणि चिकू बिचारा मागे बसलाय एकटा बिचारा. सो चिकू बोलतोय मला नको घेत जाऊ. का रे, का नको घेत जाऊ सांग जरा. जनता सुनना चाहती है क्यों? नाही माहिती. हा, बाबूला बघा. हा, सो चलो निघालोय आता. लेट झाला थोडा निघायला, तर पोचायला पण आम्हाला लेटच होणार आहे. सो गाईज, फायनली पोहोचलोय आम्ही घरी गावाला. आता सगळे बसलेत, खूप लेट झालाय पोचायला. बसलेत सगळे, अजून आम्हाला जेवायचं आहे. जेवण तिकडूनच घेऊन आलो आम्ही. चपाती वगैरे आणि फिश दुपारी खाल्लेले, करी वगैरे आणली आहे. आणि आई पण अजून जागीच आहे आणि पप्पा पण बसले तिथे. सो गाईज, उद्या मी तुम्हाला घर दाखवते सकाळी. सगळं आमचं शेत वगैरे मागे सगळं दाखवते.
सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करू. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजी बघते बघते ते माझ्याकडं. सो तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. भेटू आपण उद्या परत नवीन व्लॉग मध्ये. बाय गाईज, गुड नाईट, बाय.